तुम्ही सकाळी एवढ्या लवकर का बाहेर पडले? संस्कृत शिकवणाऱ्या गुरुजींकडे गेलो होतो. मग काय त्यांनी तुम्हाला संस्कृत शिकवायला सुरू केलं? नाही, ते म्हणालेत की जर रोज असंच येत राहशील तर एक दिवस संस्कृत शिकशील. वाह, एका दिवसात सारा उन्माद हवेत उडाला. सांगत तर असा होता की 7 दिवस जे जे सांगेल ते ते करेल आणि दुसरे दिवसच पसार. बरे आहे, पाठलाग सुटला. गुरुजी. तू तू आलास? हो गुरुजी, मी काल आलो होतो तेव्हा तुम्ही खूप वेळापर्यंत ध्यान करत होतात, म्हणून मला वाटलं की आज थोडं उशिरा यावं, कारण माझ्यामुळे कोणाच्याही परंपरांवर बाधा यावी मला ते आवडणार नाही. गुरुजी, आज काय काम करायचंय? तेच कर जे काल केलं होतंस, तिथूनच प्रारंभ कर. ठीक आहे गुरुजी. केरसुणी जिथे ठेवली होती तिथेच आहे, उचलून घे. होय. थांब, मी देतो. अरे ऐका, सुदर्शन, गोपाल, अहो दुर्गाताई, आजपासून आम्ही एक नवा कचरा वेचक ठेवला आहे. हा आहे तो कचरा वेचक. आजपासून तुम्ही सर्व आपापल्या घरातला कचरा इथे टाकाल. हाच उचलेल आणि तेही विनामूल्य. हो हो, नक्कीच. मोफत असेल तर का नाही टाकणार. चला प्रारंभ करा. वेगवेगळी खेप करून प्रत्येकाचा कचरा उचल. पण गुरुजी, सगळ्यांचा कचरा साफ केला तर कॉलेजमध्ये जायला खूप उशीर होईल. ते तू बघून घे. जे मी सांगतो आहे ते करायचंय, नव्हे तर तू जाऊ शकतोस. मी तुला इथे नाही बोलावले. सगळ्यांचा कचरा साफ करून मी कॉलेजला जाईल. आणि काल तू कचरा कोनाड्यातच टाकून गेला होतास. ते तिथून उचल आणि दूरवर एक खळगा आहे, तिथे टाकून ये. होय. तुझ्या घरी काम करण्यावरून काही गोंधळ तर नाही झाला ना? नाही, बाबांनी तसं कुणाला काही सांगितलं नाही. सकाळी जेव्हा बाबा कामावर चालले होते तेव्हा म्हटले की कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं, बस जास्त काम नको करू. अहो ऐका ना, रेती आणि माती उचलायचं काम हे कराल का? ओ ताई. हा, काय झालं दलिया आजी? रमा कुठेही दिसत नाहीये. कुठे गेली असेल ती? अरे काय माहित, घासलेट घ्यायला गेली असेल. काल रात्रीचं जे नाटक झालं होतं ते विसरलीस का दलिया आजी? अरे पण रमा तर काल दुपारी पण नव्हती आणि गोंधळ तर रात्री झाला होता ना. हत्तीच्या मारी तेव्हापासून गायब आहे. तुम्ही सगळे तुमची कामं करा. रमा जिथं गेली असेल तिथनं परत येईलच. जिजाबाई,
रमा कुठे गेलीये काही सांगितलंय तुम्हाला? सांगून नाही जात मला कुठं चालली ते. कुठेही गेली असल. जाईतल्या इतर बायका बी कुठे कुठे जातात. मी काय विचारते का सगळ्यांना? तसं नेहमी मला ती सांगून जाते, पण काल आणि आज नाही सांगून गेली ना, म्हणून विचारलं तुम्हाला. आली की विचारून घ्या ना कुठे गेली होती ती. जिजाबाई, रमा काल बी घरात नव्हती आणि आज बी नाहीये. कुठं गेलीये? तुम्ही मला का विचारताय ताई? मला नाही माहिती रमा कुठं गेली. तुम्ही तर असं विचारताय जसं मीच पाठवलंय तिला कुठं. मला खरंच नाही माहितीये रमा कुठे. आई, तुम्हाला माहित आहे ना रमा कुठं गेली? सांगा, माहिती आहे ना? माहितीये, कामावर गेलीये आणि मीच पाठवलंय तिला. पण ही गोष्ट मी नाही सांगणार, ती स्वतःच सांगेल. म्हणजे भीमभाऊ नाही तर रमाला कामावर पाठवलं तुम्ही? असंच समज. खेळायचंय तर बॉल घेऊन ये. जे जे सांगेल पुढील 7 दिवस तू ते करशील तर तुला अवश्य संस्कृत शिकवेन. ह्यांनी आत्ताच संस्कृत शिकायला सुरुवात केली, म्हणून घरातून लवकर बाहेर पडतात आणि मग तसंच तिथून कॉलेजला जातात ते. आता संस्कृत पण शिकणार का? एवढं शिकून काय करणार? आमच्या जातीचं नशीब बदलतील. रमा, हा तर तुझा नवरा आहे ना? तू तर सांगत होती की तो संस्कृत शिकायला गेलाय. हा तर आपल्यासारखं माती टाकतोय. मग जसा हा तसा आपण. याच्या एवढ्या शिकण्याचा काय फायदा? आपल्यासारखं शिक्षित होता तेच ठीक होतं. जर हेच काम करायचं आहे तर शिकायचं कशाला? मग काय त्यांनी तुम्हाला संस्कृत शिकवायला सुरू केलं? नाही, ते म्हणालेत की जर मी रोज येत राहिलो तर एक दिवस संस्कृत शिकेन. म्हणजे ते माझ्याशी खोटं बोलले तर? आणि जर आता ही मातीची टोपली उचलून आपलं नशीब पलटलं असतं ना, तर आपण कधीच बदललं असतं. भीमराव तुला खोटं स्वप्न दाखवतोय. अगं खोटं बोलतोय तो.
कुठं चालली अशी तू? माझ्या नवऱ्याबद्दल असं बोलती ना तू? मला नाही तुझ्यासोबत काम करायचं. ही माती उचलून फेक आणि याचं पैसे बी तूच घे. आणि हा, माझा नवरा कधीच खोटं नाही बोलत. अरे ऐक तर. गुरुजी, गुरुजी, झालं सगळं काम. सगळा कचरा साफ केलाय. व्यवस्थित नाही केलेस का? काय सांगत होतास? स्वच्छ करावयाला खूपच वेळ लागेल. एवढ्या लवकर सगळं स्वच्छ केलेस? तुम्हा सगळ्यांचं अंगण तर एकच आहे ना. इथे वरती तर मी येऊ शकत नाही. मला कॉलेजला सुद्धा जायचंय, उशीर होतोय, म्हणून लवकर केलंय. थोडंसं पाणी पाजा ना, खूप तहान लागलीये. कोणत्या पात्रात पाणी देऊ तुला? तू आमच्या ज्या पात्रात शिवशील ते पात्र फेकावे लागेल. तुम्ही असं करा, तुम्ही पेल्यातून पाणी असं वरतून टाका, मी पिऊन घेईन. द्या ना. नाही, जा कुठे दुसरीकडे पाणी माग. हे बघा, मी कुठे दुसरीकडे पाणी शोधायला गेलो तर अजून उशीर होईल. तुमच्या इथे विहीर पण आहे, एवढे सारे मडके पण आहेत. द्या ना पाणी. थांब तिथेच, देते तुला. थांब. पाणी नाही. संस्कृत शिकावयाचे असेल तर जे जे सांगेल ते सगळे करावे लागेल पुढील 7 दिवस. जर का पाणी इथे प्यायचे असेल तर संस्कृत शिकण्याची जिद्द सोडावी लागेल. नाही गुरुजी, मी तसाच कॉलेजला जाईन, पण संस्कृत नक्की शिकवा. तसे संस्कृत शिकण्यासाठी एवढा तू आतुर का आहेस ते माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. मला आत्ता तुम्हाला सांगता नाही येणार. आत्ता फक्त एवढंच सांगू शकेन, कृपया मला समजून घ्या. मला संस्कृत शिकायचंय आणि ह्या गुरुजींकडूनच शिकायचंय. माझी बायको रमा, तिने पण मला हेच सांगितलंय, म्हणून मी हे सगळं करतोय. निघतो मी. कॉलेज जात आहे, थोडा शीघ्रतेत आहे. सायंकाळी आल्यानंतर पाणी भरेन मी मडक्यात. पाणी न पिता गेले तर कॉलेजात कशी पोचतील हे? थांबा ना, खूप तहान लागलीये. थोडं पाणी मिळेल का?
धन्यवाद. तुमचा आत्मविश्वासाने भरलेला चेहरा माझा स्वाभिमान आहे आणि मी तुमच्या समोर येऊन ह्या गोष्टीसाठी तुमची मान खाली नाही जाऊ देऊ शकत की तुम्ही माझ्याशी खोटं बोलले होते. हे बघून त्यांच्या लक्षात येईल की ह्या मडक्याला कुणीतरी हात लावलाय म्हणून. मग ते ठरवतील ह्या मडक्यात पाणी प्यायचं का ते फेकून द्यायचं ते. रमा, आलेस का तू? कुठं गेली होती? थोडं काम होतं. अगं रमा, तू तर काल पर नव्हती, आज पर नव्हती. असं कोणतं काम करतेस 2 दिवसापासून? भाऊ, हे सगळं सांगणं जरुरी आहे काय? सगळंच नाही तर थोडंफार तर सांग की. आता आम्हा समद्यासनी पण थोडी चिंता होते ना. ते काय आहे ना की बायकांसाठी वेगवेगळे रस्ते उघडे असतात. आता काय माहित कोणी चुकीच्या रस्त्यावर गेला असेल तर. कुठल्या चुकीच्या मार्गावर नव्हते गेले. आणि हा, चुकीचं आणि बरोबर कळतं मला. सांगत का नाही? कुठं गेली होतेस? जेव्हा चुकीचं नाही केलं तर सांगून टाक ना. नाही तर सगळे आपापल्या हिशोबाने विचार करतील की. रमा, सांग पोरी, कुठं गेली होती? काम करायला गेले होते. जसं तुम्ही सगळे काम करता तसंच मी बी काम करायला गेले होते. जसं तुम्हा सगळ्यांना काही ना काही वस्तूंची गरज आहे तशीच मला बी काही गरज आहे. घरात न सांगताच. हा, न सांगता. मग परत कशाला आलीस? रमा परत आली आहे ना. आता तुम्ही लोक जा, आपली कामं करा. जा. चला, आपल्याला आपली पण कामं चला. आहेत. हम्म. आपल्याला काय चला बाबा. पडलं? काम करायला गेली होती ना. एकदा मला तर सांगितलं असतं. आत्या, तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला कामावर पाठवलं असतं का? नाही ना. आणि हे तुम्हाला बी माहितीये का माझं काम करणं किती जरुरी आहे ते. जा. मुलांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, पद्माकर गुरुजींची परवा तब्येत ठीक नव्हती. आजही तब्येतीत सुधार नाहीये आणि माझीही तब्येत जरा अनुकूल नाहीच आहे. तुम्ही एक कार्य करा, आजपर्यंत जे काही वर्गात शिकवलं आहे त्याचाच अभ्यास करा. ठीक आहे? जय गुरुजी. मी थोडा आराम करतो. गुरुजी रोज रोज प्रकृती ठीक नसल्याचा बहाणा करतील तर माझा अभ्यास कसा होईल? मलाच काहीतरी करावं लागेल. परत का आलीस? मी काहीतरी विचारते रमा. ती छाया ह्यांच्याबद्दल उलट सुलट बोलत होती म्हणून तिच्यासोबत काम नाही करणार. मग तुला काय वाटतं की तुझा नवरा देवता आहे की सगळे त्याच्याबद्दल चांगलं बोलतील? देव तर नाही आई, पण ह्यांच्याबद्दल
उलट सुलट नाही ऐकू शकत मी.